22 मार्च जागतिक जल दिन. जल म्हणजे जीवन. आज पृथ्वीवरती जे काही जल आहे त्यातलं सगळ्यांना माहिती आहे की 2% फक्त गोडं पाणी आहे. आणि जागतिक तापमान वाढीमुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा बर्फ वितळतो आहे. त्याच्या पाण्याची पातळी वाढते आणि गोडं पाणीही कमी होत आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल, अख्ख्या जगाचं म्हणणं असेल की जगातल्या सगळ्यात जास्त नद्या भारतात आहेत आणि तिबेट हा प्रांत जो आहे हा अर्ध्या जगाचं पाण्याची गरज भागवतो. कारण सगळ्यात जास्त लोकसंख्या दक्षिण आशियामध्ये जी आहे ती सगळी पूर्णपणे तिबेटहून वाहणाऱ्या नद्यांवरती अवलंबून आहे. आपल्याला जे काही पाणी मिळते ते जलचक्र ज्याला आपण शाळेमध्ये शिकलो. पाण्याची वाफ होते, वाफेला थंडावा मिळाला की पाऊस पडतो. आणि भारतामध्ये 2 प्रकारचे पाऊस पडतात, नैऋत्य मान्सून आणि वायव्य मान्सून. आणि त्याच्यामुळे हिमालयातल्या नद्या उन्हाळ्यात बर्फ वितळून वाहतात, पूर येतात आणि पावसाळ्यामध्ये येतात. हे जे पाणी आहे हे गोडं पाणी, अजून तरी पावसाचं पाणी गोड आहे. हे चांगलं पाणी तयार झालेलं असलेलं वापरामध्ये येण्यासाठी माणूस जो काय प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नांना एक जागतिक स्तरावरती प्रयत्न व्हावे त्या दृष्टिकोनातून जागतिक जलदिन साजरा केला जातो. आजची समस्या अशी आहे की महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी महाराष्ट्रातल्या सरकारी आकडेवारीनुसार 67% विहिरीतलं पाणी पिण्याच्या लायक नाही आहे. आपण आपल्या विकासाच्या ज्या काय रचना आहेत त्या रचनांमध्ये, अन्नाच्या साखरेच्या रचनेमध्ये आपल्या बहुतेक नद्या पाय न टाकण्याच्या लायकीच्या तयार केल्या आहेत. हे जर पाणी शुद्ध करायचं असेल एवढ्या अफाट लोकसंख्येला, आता जगातली एकमेव मोठी सगळ्यात लोकसंख्या असलेला भारत देश आहे. 2% भूभागावरती 17% लोक राहत आहेत. या 17% लोकांना पाणी जर पुरवायचं असेल तर पावसाचं पाणी जमिनीत जिरवण्याशिवाय आत्ता तरी आपल्याकडे काहीही पर्याय नाही आहे. आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे जंगल, वन. त्या वनस्पतींच्या मुळांच्या माध्यमातून वनस्पतीने तयार केलेल्या थंडाव्यामुळे पाऊस पडतो आणि त्या मुळाने केलेल्या जमिनीत पोकळ असल्यामुळे भूगर्भात पाणी मुरतं. आजची परिस्थिती अशी आहे की आपण आपल्या नातवाचं पाणी बाहेर काढतो. म्हणजे जमिनीमध्ये 500 फूट 700 फुटाच्या खालचं पाणी आपण बोर करून बाहेर काढतो आहे. मुलांनी कुठे खोदायचं आणि त्याच्या मुलांनी कुठे खोदायचं. आणि त्याच्या पुढची समस्या अशी आहे की 600 फुटाच्या खाली गेल्यानंतर आर्सेनिक आणि फ्लोराईड हे येतं, हेवी मेटल्स त्याला म्हणतात. तर हे सगळं जे आहे ते अतिशय घातक आहे. भूगर्भातली पाण्याची पातळी अतिशय वेगाने खाली चालली आहे. ह्याला 2 कारणं आहेत. शहरीकरणामध्ये झालेले सिमेंटिंगकरण आणि शेतामध्ये सातत्याने वापरलेल्या रासायनिक खतं आणि जमिनीची केलेली मशागत, या दोन्हीमुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची शक्यता जवळजवळ संपलेली आहे. प्रत्येक शहरामध्ये प्लिंथ प्रोटेक्शनपासून रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे, गटारं सिमेंट कॉन्क्रीटची, आणि हे सगळं पाणी बाहेर जाते, समुद्राला नद्यांना जाऊन मिळते. आणि शेतामध्ये सेंद्रिय घटक जमिनीत न कुजल्यामुळे, जमिनीची सतत नांगरणी केल्यामुळे, मुंग्या मुंगळे गांडूळ यांचं अस्तित्व संपल्यामुळे जमिनीची सच्छिद्रता संपली आहे आणि भूगर्भात पाणी जिरत नाही. पहिला पाऊस पडला की ओढ्या नद्यांना पूर येतो आहे. आणि ते पाणी चहाच्या पाण्यासारखं लाल रंगाचं आहे. जे त्याला म्हणतात सॉईल इरोजन, माती वाहून जाण्याची प्रक्रिया. तर आपल्याला जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीत जिरलंच पाहिजे. जिरण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत शहरामध्ये आणि शेतामध्ये. त्याला म्हणतो आपण मूलस्थानी जलसंधारण. रूफ वॉटर हार्वेस्टिंग, सरफेस वॉटर हार्वेस्टिंग, पिकांच्या मदतीने पाऊस पाडणं, मुळांच्या मदतीने जमिनी जिरवणं, जागोजागी बांध घालून बांधबंदिशी करणं, या सगळ्या गोष्टी जशा आवश्यक आहेत त्यासोबत अजून एक आवश्यक गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपलं बऱ्यापैकी दुर्लक्ष आहे
ते म्हणजे आपलं ग्रे वॉटर शुद्ध करता येईल का. हे जे ग्रे वॉटर शुद्ध केलं जर आपण करू शकलो तर नद्यांचं पाणी जे आहे ते शुद्ध होईल, त्याच्यातली जीवसृष्टी वाढेल आणि एकंदर सगळ्या जीवसृष्टीवरती त्याचा परिणाम होऊन उत्तम प्रतीचं जल. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक गोष्टीला साक्षी पाणी असतं. हे पाण्याला स्मृती असं भारतीय परंपरा मानते. त्या स्मृतीचं चांगलं व्हावं याच्यासाठी आपण उदक शांत नावाचा एक प्रकारही करतो की पाण्याची शांत, पाण्याच्या देवतांना आवाहन करून पाणी चांगलं करणं ही भारतीय परंपरा आहे. ही परंपरा आपण विसरलो आहे. आपल्याला ही परंपरा परत निर्माण करायची आहे. आणि पडणारा पाऊस, मेघांचे 16 प्रकार, त्यातनं कुठला मेघ बरसतो, पडतो, तो कसा अडवायचा, कुठे अडवायचा, माती कशी अडवायची, या सगळ्याचं तंत्र आज विकसित झालेलं आहे. आपल्याला असं वाटतं की जबाबदारी सरकारची आहे, पण जर लाभार्थी मी असेन, मी पाणी वापरत असेन तर माझी जबाबदारी आहे पाणी साठवणं, जिरवणं आणि वापरणं. दुर्दैवाने आपल्याला असं म्हणायला लागतं की भारतातल्या 99.9% लोकांनी पाणी जिरवलंच नाही आहे आणि भूगर्भातलं पाणी वारेमाप पद्धतीने आपण वापरतो आहे. हे जर आपल्याला पाणी परत जिरवायचं असेल तर मनुष्याचे प्रयत्न, त्याने वापरलेलं ग्रे पाणी परत शुद्ध करण्याचे प्रयत्न आणि जंगलांची, वनांची निर्मिती करून पाऊस पाडणं आणि जमिनी जिरवणं या गोष्टी आपल्याला करायला लागतील. तर कालच आपण जागतिक वनदिन साजरा केला, आज जलदिन साजरा करतो आहे. भारतामध्ये जल, जंगल, जमीन या 3 गोष्टीवरती हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी काम केलं आहे. आपल्याला पुढची काही हजार वर्ष काम करायचं आहे. ते हे काम करताना प्रयत्न करूया की त्याला आपण आत्ताच्या जगाच्या भाषेत म्हणतो वॉटर फूटप्रिंट, की माझं वॉटर फूटप्रिंट किती आहे, ते मला कमी करता येईल का, मी पडणारा पाऊस जमिनीत जिरवू शकेन का, आणि ते स्वच्छ आणि चांगलं पाणी जमिनीमध्ये निर्माण करून जिरवून त्याच्या मदतीने चांगलं आयुष्य जगणं हे मला शक्य होईल का. तर आपण संकल्प करूया की जागतिक जलदिनानिमित्त येणाऱ्या पावसात, त्याच्या आधी आपण आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये अशा रचना करू की पावसाचं जास्तीत जास्त पाणी भूगर्भात कसं जिरेल. आणि ते जर जिरवलं तर भारतीय नागरिक म्हणून आपल्याला ज्या काय आपण जलाला देवता मानतो त्या देवतेच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त होईल. आपण जरूर प्रयत्न करूया आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या वंशजांसाठी तयार करूया. धन्यवाद.